ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नुकत्याच लोकसभेचे निकाल जे आहेत ते हाती आलेले आहेत। त्यानंतर बारामती त्याचबरोबरीनं अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधली अनेक गणित जे आहेत ते बदलल्याचा दावा जो आहे तो विरोधी पक्षांकडून होताना पाहायला मिळतोय। रोहित पवार यांनी आज एक आरोप केलेला आहे की दादा 12 आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत, अजितदादांना यापुढे कमळावर लढावं अशा पद्धतीचा दबाव त्यांच्यावर असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। कशा पद्धतीचे उत्तर त्यांना असणार आहे आपल्याकडे? रोहित पवार हे एका विजयामुळं हुरळून गेलेले आहेत आणि त्यामुळं ते असे काही बरळत आहेत। अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव ना भारतीय जनता पार्टीकडून आहे ना आमच्याकडून आहे। कमळाच्या चिन्हावर लढायचा प्रश्नच येत नाही। आम्ही विशिष्ट असे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये घटक पक्ष म्हणून अलायन्समध्ये आहोत आणि अलायन्समध्ये जसं आपण इंडिया आघाडीमध्ये अलायन्समध्ये आहात तेव्हा आपल्याकडूनच म्हणजे थेट आपल्या शीर्षस्थ नेत्यांकडून तुमच्याकडे असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं सुतोवाच केलं होतं। एवढंच नव्हे तर प्रादेशिक पक्षांनी जे म्हणून भाजपच्या विरोधात आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशा पद्धतीचा आपल्याकडचा प्रस्ताव होता। आमच्याकडे तशा कुठल्या पद्धतीचा प्रस्ताव नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। दुसरं असं रोहित पवार म्हणतायत की शरद पवारांकडून असलेल्या नेत्यांना खूप काही मिळालेलं आहे। अगदी प्रफुल्ल पटेलांना कालच गिफ्ट मिळालेलं आहे। ईडीकडून जी काही संपत्ती आहे ती त्यांना परत मिळालेली आहे, जप्त केलेली। आता त्यांना भाजपवर लढण्याशिवाय पर्याय नाही आहे किंवा त्यांना लढावं असा दबाव त्यांच्यावरती आहे आणि ते लढतील अशा पद्धतीचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। कसं असतं की आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सातत्यानं यंत्रणांचा गैरवापर केला जातो, त्याचबरोबर न्यायव्यवस्थेचाही गैरवापर केला जातो, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या CBI ED आणि ह्या ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या लोकांवर दबाव आणून त्यांना फोडलं जातं, EVM हॅक केलं जातं। असे वेगवेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह जे आहे ते सेट करण्यामध्ये सातत्यानं विरोधी लोकांनी भूमिका घेतलेली आहे। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, उत्तर प्रदेशात आपण जर पाहिलं तर विरोधी लोकांना चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे। पवारसाहेबांच्या पक्षाचं नवीन चिन्ह असताना, तुतारी चिन्ह असताना देखील त्यांना यश मिळालेलं आहे। उद्धव ठाकरेंना त्यांचं चिन्ह नवीन असतानाही यश मिळालेलं आहे। मग जे यापूर्वी आरोप केले जात होते की EVM हॅक केलं जातं आहे तर त्याच्यामध्ये आता कुठलंही तथ्य राहिलं नाही। त्याच्या संदर्भात आता रोहित पवार काहीही बोलत नाहीत। दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, दादागिरी केली जाते आहे, CCTV हॅक केली जात आहेत, अशा अनेक गोष्टी त्यांनी आरोप केल्या। पैसे वाटप केलं जातं आहे। मग जर पैसे वाटप करून मतदान लोक करणार होते, पैसे वाटप केले होते तर मग कुठे गेली मतं ती? EVM हॅक केलं जाणार होतं तर मग कुठं गेली ती बारामतीतली त्या पद्धतीची मतं? हे सगळं जर करून आम्ही जिंकणार असतो तर मग आम्ही जिंकलो असतो, तुम्ही कशाला जिंकला असता? म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणा पारदर्शक पद्धतीनं काम करतात हे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांना जो काही दिलासा ईडीच्या माध्यमातून, न्यायालयाच्या माध्यमातून जो मिळालेला आहे तो त्यामध्ये ते निर्दोष असतील म्हणूनच मिळालेला आहे। आपल्यावर सुद्धा त्या ठिकाणी ईडीची कारवाई चालू आहे। आपण जर दोषी नसाल आपणही त्यामधून बाहेर याल। त्यामुळं चौकशी एखाद्या विषयाची आरोप झाल्यानंतर होणं आणि त्या चौकशीमध्ये जर तथ्य नसेल तर त्यातून एखाद्याला क्लीन चिट मिळणं हा त्या प्रोसिजरचा भाग आहे। त्या यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे। त्यामुळं आपण भाजपच्या सोबत गेलो आहे म्हणून क्लीन चिट मिळते आणि भाजपसोबत नाही आहोत म्हणून त्याला शिक्षा मिळते, या तर्काला कुठलाही आधार या निवडणुकीच्या निकालानंतर हे नाही आहे, हे स्पष्ट झाले। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। बारामती काही बॅनर्स बारामतीमध्ये झळकलेले आहेत। त्यामध्ये योगेंद्र पवार जे अजितदादांचे पुतणे आहेत, वादा तोच दादा नवा अशा आशयाचे बॅनर्स तिथे लावण्यात आलेले आहेत। आता बारामतीमध्ये नवीन दादा अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सुरू आहे।
कसं पाहता या बॅनर्सच्या सगळ्या राजकारणाकडे? कसं असतं, अमिताभ बच्चन असतो. उद्या असरानी जर अमिताभ बच्चनच्या भूमिकेत गेला तर त्याचा उद्या पिक्चर किती फ्लॉप होईल हे आपल्याला सांगायची गरज नाही. त्यामुळे एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून त्या अमिताभ बच्चनची जशी उंची कमी होत नाही, तो सुपरस्टारच राहतो. बरोबर आहे, ते तसं आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला तसं म्हणायचं असेल की दादा नवा वादा नवा, तर एकच वादा आहे आणि अजितदादा आहे, हे बारामतीकरांना चांगलं माहीत आहे. बारामतीकरांनी अतिशय सोयीस्कर विचार केला की लोकसभेमध्ये पवारांनाच पाठवायचं आणि विधानसभेलासुद्धा पवारांनाच पाठवायचं. त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यात पक्का आहे की पवारसाहेबांची ही निवडणूक जी आहे त्यांचं वय पाहता, त्यांचं आजपर्यंतचं योगदान पाहता आणि आता या वयामध्ये पवारसाहेबांना आपण दुखवायला नको म्हणून त्यांनी एक शेवटचं मत आता पवारसाहेबांसाठी दिलं. परंतु अजितदादांनी त्या बारामतीसाठी काय केलेलं आहे हे प्रत्येक बारामतीकरांना पावलोपावली रोजच्या रोज दिवस उगवल्यापासून ते झोपेपर्यंत जाणवणारा विकास तिथं केलेला आहे. आणि या पद्धतीची कामं अजितदादांच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही करण्याची क्षमताही नाही आणि योग्यताही नाही, हे सगळ्यांना माहीत आहे बारामतीकरांना. त्यामुळं मुंगेरी लाल के हसीन सपने बघायला हरकत नाही. दादा, शेवटचा प्रश्न, मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आपल्या पक्षाला स्थान दिलं गेलं नाही अशा पद्धतीची चर्चा आहे. अगदी देवेंद्र फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल यांची देखील भेट घेतलेली आहे. काय नक्की पुढचं चित्र असणार आहे केंद्रामध्ये आपला तर एकच खासदार असल्यामुळे? हे पहा, मुद्दा असा आहे की किती खासदार केंद्रामध्ये आमचे आहेत ह्याला महत्त्व नाही आहे. या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादांच्या नेतृत्वात ताकद किती आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो. जसा आमचा पराजय झाला तसा भाजपचा देखील पराजय झालेला आहे. भाजपच्या देखील 23 जागा होत्या पूर्वी, त्या 9 जागा फक्त मला वाटतं भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचा देखील पराभव झाला आहे. असं असतानाही भाजपच्या खासदारांना राज्यातून मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळतं आहे. तसं राष्ट्रवादी अलायन्स पार्टी असल्यामुळं ते आम्हालाही मिळेल. रामदास आठवलेंना एकही खासदार नसतानाही मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळतं आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं आम्हालाही निश्चित स्थान त्या ठिकाणी दिलं जाईल याचा आम्हाला विश्वास आहे. त्याच्यात लवकरच या बाबतीतला निर्णय होईल. समजा आज शपथविधी नाही झाला नंतर होईल, एवढी काही कशाला आहे. तर हे होते उमेश पाटील आणि त्यांचा दावा आहे की भविष्यामध्ये मंत्रिपद जे आहे ते केंद्रामध्ये देखील मिळेल अशी एकंदरीत अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.